नमस्कार. मी डॉक्टर मुग्धा राऊत. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आमचे सांताक्रूज मुंबई इथे एक विशेष केंद्र आहे, डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी. ज्या दाम्पत्यांना वारंवार गर्भपात होतात किंवा टेस्ट ट्यूब बेबी करूनही अपयश येते, असा दाम्पत्यांचा आम्ही इलाज या सेंटरमध्ये करतो. यासाठी लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी आणि इतर इम्युनोमॉड्युलेटरी इलाजांचा वापर करतो. गर्भपातापासून मातृत्वापर्यंत एक यशस्वी प्रवास या मालिकेतील पुढचा भाग आज मी सादर करीत आहे. आजचा विषय आहे अनाकलनीय किंवा अनएक्सप्लेन्ड गर्भपात आणि त्याचे निदान. बीना आणि प्रतीक जेव्हा प्रथम आमच्या क्लिनिकमध्ये आले तेव्हा त्यांची मनस्थिती अतिशय वाईट होती. लग्नाला 8 वर्ष झाली होती आणि 6 वेळा गर्भपात झाले होते. गर्भपाताचं कुठलंही कारण सापडत नव्हतं. त्यांना डॉक्टरने शेवटी सांगितलं होतं की आता तुम्हाला फक्त सरोगसीचाच उपाय आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुमच्या बाबतीत इम्युनॉलॉजिकल कारण असू शकतं, आपण त्याचे तपास करून बघू. त्यांनी पटकन सांगितलं, आमचे सगळे तपास झालेले आहेत, सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत. तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की ह्या रिपोर्ट व्यतिरिक्त आणखी काही रिपोर्ट, स्पेशल रिपोर्ट असतात की ज्याच्यावरून कळू शकतं की कुठल्याही जोडप्याला अनाकलनीय गर्भपात होण्याच्या मागे इम्युनॉलॉजिकल कारण आहे का. एखाद्या दाम्पत्याला जेव्हा पहिल्यांदा गर्भपात होतो तेव्हा पुढच्या गरोदरपणात पुन्हा गर्भपात होण्याची शक्यता फारच कमी असते. परंतु जेव्हा गर्भपात वारंवार व्हायला लागतात तेव्हा पुढील प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता वाढते. 2 गर्भपातानंतर पुढच्या गरोदरपणात गर्भपात होण्याची शक्यता 25% इतकी असते. 3 गर्भपात झाले की 30%, 4 वेळा गर्भपात झाले की जवळजवळ 50%, आणि जेव्हा 5 पेक्षा अधिक गर्भपात होतात तेव्हा पुढच्या गरोदरपणात त्याची शक्यता जवळजवळ 80% असते. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे ज्या दाम्पत्यांना असे गर्भपात होतात त्यापैकी 50 ते 60% जणांमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात, गर्भपाताचं कुठलंही कारण मिळू शकत नाही. अशा केसेसमध्ये ह्याचं कारण इम्युनॉलॉजिकल असू शकतं. याविषयी सविस्तर चर्चा आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे, तरी सुद्धा थोडक्यात मी आज तुम्हाला सांगते. गर्भ हा आईपेक्षा इम्युनॉलॉजिकली वेगळा असतो, कारण गर्भाचा 50% भाग हा वडिलांकडून येतो, जो आईच्या शरीरापेक्षा वेगळा असतो. तरी गर्भ व्यवस्थित वाढतो. ह्याचं कारण असतं की गर्भाला आईच्या शरीरात मिळणारं इम्युनॉलॉजिकल संरक्षण. काही स्त्रियांमध्ये हे संरक्षण योग्य प्रकारे तयार होत नाही आणि त्यामुळे वारंवार गर्भपात होतात. हे इम्युनॉलॉजिकल कारण जर आपल्याला कळू शकलं तर आपण ह्याचा इलाज करू शकतो. वारंवार होणारे गर्भपात ह्याचं कारण इम्युनॉलॉजिकल आहे की नाही हे शोधण्यासाठी काही तपास असतात. त्यामध्ये पहिला तपास म्हणजे नवरा आणि बायको यांच्या रक्ताचे तपास, आणि दुसरा असतो स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतल्या पटलाचा, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात. ह्याचा विशेष तपास करून आपल्याला कळू शकतं की ह्याच्या मागे इम्युनॉलॉजिकल कारण आहे.
हे तपास कोणकोणते आहेत आणि त्याचा कसा उपयोग करू शकतो हे आपण आज बघूया. सर्वप्रथम नवरा आणि बायको या दोघांच्या रक्ताची मिळून एक टेस्ट असते. त्याला लिम्फोसाइट क्रॉस मॅच असं म्हणतात. हा रिपोर्ट जर नेगेटिव्ह आला तर इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम असण्याची शक्यता फार जास्त असते आणि पुढची ट्रीटमेंट म्हणजे लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपीचा नक्की जोडप्याला फायदा होऊ शकतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे क्रॉस मॅच पॉझिटिव्ह आली तर LITचा विशेष फायदा होणार नाही. इतर तपास असतात म्हणजे स्त्रीच्या रक्तातले, ज्याला नॅचरल किलर सेल्स किंवा NK सेल्स म्हणतात, आणि ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर किंवा TNF अल्फा. NK सेल्स आणि TNF अल्फा हे आपल्या इम्युन सिस्टीमचे एक घटक असतात आणि ते आपल्या शरीरात फार गरजेचे असतात. इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन घडवून आणण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा भाग असतो. पण जेव्हा त्यांचं प्रमाण वाढत जातं तेव्हा त्याचा गर्भावर परिणाम होऊन गर्भाचं इम्युनॉलॉजिकल रिजेक्शन ते करू शकतात आणि गर्भपात होऊ शकतो. दुसरा जो तपास मी म्हटला की स्त्रीच्या गर्भाच्या आतल्या पटलाचा म्हणजे एंडोमेट्रियमची आपल्याला बायोप्सी करता येते आणि ती बायोप्सी एका स्पेशल पद्धतीने, ज्याला इम्युनोकेमिस्ट्री म्हणतात, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री असं म्हणतात, त्यांच्याद्वारे CD57 ह्या पेशींचा तपास केला जातो. जर गर्भाशयाच्या आतल्या पटलात हे CD57 पेशी असतील तर त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता खूप वाढते. CD57 ह्या पेशी नॉर्मल एंडोमेट्रियममध्ये नसतात, त्यामुळे ह्या पेशींचं तिथे असणं गर्भाला हानिकारक ठरू शकतं. आणखी एक महत्त्वाचा तपास आहे म्हणजे ज्याच्यावरून गर्भपाताचं इम्युनॉलॉजिकल कारण आहे की नाही हे अतिशय चांगल्या रीते कळू शकतं, म्हणजे T-रेग सेल्स ह्या पेशींचा तपास. गर्भाविरुद्ध इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन न होऊ देणं ह्यामागे T-रेग सेल्स यांचा महत्त्वाचा भाग असतो. ज्या स्त्रियांना इम्युनॉलॉजिकल कारणांमुळे गर्भपात होतात त्यांच्यामध्ये T-रेग सेल्सचं प्रमाण फार कमी असतं आणि अशा दाम्पत्यांना लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपीचा फायदा होऊ शकतो. T-रेग सेल्सचा हा तपास अजूनही आपल्याकडे इझिली मिळत नाही, पण लवकरच आमच्या सेंटरमध्ये हा तपास आम्ही सुरू करणार आहोत. यावरून सगळं तुमचं लक्षात आलं असेल की ज्या गर्भपातांना अनाकलनीय किंवा अनएक्सप्लेन म्हणतात ते मुळात अनाकलनीय नसतात आणि त्यांच्यामध्ये इम्युनॉलॉजिकल कारण हे असू शकतं आणि त्याचा उपाय आपण वेगवेगळ्या आपले तपास करून निदान करून करू शकतो. एकदा निदान झालं की ह्या जोडप्यांमध्ये लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी करून आणि स्पेशल इम्युनोमॉड्युलेटरी ट्रीटमेंट करून आपल्याला त्याचा तपास करता येतो. LIT आणि इतर इलाजांविषयी आपण पुढच्या भागात बघूया. शेवटी सारांशामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की वारंवार होणाऱ्या गर्भपातांमध्ये सुमारे 50 ते 60% अनाकलनीय असतात. अनाकलनीय गर्भपात होण्यामागे इम्युनॉलॉजिकल कारणं असू शकतात. इम्युनॉलॉजिकल कारणांचं निदान काही विशेष तपास, लिम्फोसाइट क्रॉस मॅच, NK सेल्स
TNF अल्फा आणि टी रेग सेल्स ह्यांचे तपास करून कळू शकतात. निदान नक्की झाल्यानंतर अशा जोडप्यांचा इलाज करता येतो आणि त्यासाठी लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी किंवा LIT आणि इतर इम्युनोमॉड्युलेटरी औषधांचा वापर करून करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकता 9833201522 आणि तुम्ही आमची वेबसाईटही पाहू शकता www.icprm.in. गर्भपातापासून मातृत्वापर्यंत एक यशस्वी प्रवास या मालिकेतील पुढचा भाग आहे अनाकलनीय गर्भपाताचा इलाज लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी. त्यासाठी लवकरच भेटूया. धन्यवाद.